खूप वेळ लावला ग. हो, सगळे झोपेपर्यंत वाट पाहावी लागते. कधी कधी रघु पटकन उठतो. माझ्याशिवाय कसं जगतेस ग? नाही जमत रे. खुश तर दिसते. विलास, कशी खुश असेल तुझ्याशिवाय? आता खोटं हसू ठेवावं लागतं होटांवर. म्हणजे आमची आठवण येते म्हणायचं. हो, खूप जास्त. पण काय करणार, काही मिळवण्यासाठी ना काही गमावं लागतं. हे बघ, आत्ता नको, कुणी पाहिजे. उशीर झालाय तसाही. मी येते. ते कामी मला भेटायला वेळ काढते. आणि कामाचं काय ग? माहिती मला, तू सांगितलेलं सगळं लक्षात आहे. पण योग्य वेळ येऊ दे ना, सगळं होईल. येते मी. कामिनी, कामिनी, मला बाहेर जायचंय, काम आहे. परसदार झाडायचंय मला. किती घाण झाली अंगणात. अगं नाही ग, माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. आणि दादा आणि वहिनी गोटा आवरतायत ना, त्यांच्या नाश्त्याच्या नंतर बघ ना. अगोदर मला काहीतरी करून दे. पोहे, उपीट, काय पण चालेल. अगं वेळेवर जर गेलो नाही ना तर आबा ओरडतील मला. बर बाबा, देते आवरून. आणि 5 मिनिटात गरम गरम पोहे पण करून देते. हा, एकदम भारी. आणि हा, चहा पण गरम गरम पाहिजे बरं का. बरोबर. मला डोकं जड झालं. हे घे. राणी सरकार, पोहे खूप मस्त केले. बरोबर, बाकी तू जा, मला उशीर होतो. वा, तुमच्यासारखाच गोड झालाय चहा. आबा, काय झालं? हा, मी जरा स्वसाठी जाऊन येतो. मागच्या वर्षी पीक विमे केलेत ना, त्याचं अजून काही झालं नाही. काय झालंय काय नाही ते बघून येतो. आपण आबा तुम्ही माग सगळ्या नोंदणी लावल्या होत्या ना? लाभल्या होत्या, सगळे सर्वे केले, उतार्या दिलेत, साऱ्या गावाचे पैसे आलेत ना, आपलेच लटकलेत. काय झालंय म्हणून ते मी पाहून येतो. मी त्या साहेब लोकांकडे जाऊन चौकशी करू का? तू नको जाऊ, मलाच जावं लागेल. नाही तर ते 17 प्रश्न विचारते काय झालं म्हणून. आणि हा, ते गणूला सांग चारा पाणी नीट करा म्हणावं. काल जरा दूध डेअरीला कमी गेलंय काय. बरोबर. आणि तुला सांगितलं ना त्या सकारामाच्या वाड्यावर जाऊन तेवढं कांद्याचा रोप बघून या म्हणून. बरोबर.
माझं आवरलंय, जातो मी तिकडे. हा ये. आईला. मग काय झालं रे? मग काय, मी बी तिकडे थांबलोच नाही, परत मी सरळ निघून इकडं. मग काय, पण मला सांग, तू काल कुठे गेला होता? आईला आम्ही बसलो तिथं वाट्यावर वाट बघत तुझी, आणि तू काय? अरे काल जरा मी वेगळ्या मूड मध्ये होतो. हा का? तिची आठवण जरा जास्त तू पळून आली होती ना. होय? तीच का ती तुझी जुनी सेटिंग? तिलाच भेटायला गेलो होतो. आईला. अरे काय किती दिवस झाले राव, तिला आठवण आली होती. आणि तुला तर माहितीये मी तर भिजलेलो होतोच भावनांमध्ये. खरंय तुझं. आईला. मग रे? मग काय, थोडा वेळ बोललो, हा. जुन्या गोष्टी काढल्या. हा. हे रव्या, ती अजूनही तशीच राव. हा ना. हा आईला. हा मग काय, पण तसलं काय झालं नाही. हा का? पण भेट झाली. आईला. थोडा वेळ तसंच तिला बघत बसलो. खरं आईला, म्हणजे तू मस्त तिकडं माझ्या मारत बसला आणि आम्ही इकडे बसलो तुझी वाट बघत पहारावर. नाही रे, काय प्लॅन नव्हता तसा. काय झालं, तिथंच उशीर झाला होता म्हणून घरी जाऊन झोपलो डायरेक्ट. मी काय म्हणतोय, मला कळलं तर नाही ना त्याचे अंधारात गेलतो, या कानाची त्या कानाला खबर नाही. हा ना. आणि कोणाला कळलं तर काय वाकडी करणार आहे माझी. विलास बोलते आपण को. ते बी खरंच आहे राव. विलास. चला, झालं एकदाच सोसायटीचं काम. लई दिवसाचं राखाडलं होतं. रघु, ए रघु, ते सोसायटीचं काम रखडलं होतं ना, हा ते झालं बरं का एकदाच. आबा, हा. तुम्ही गेले ना म्हणून पटकन झालं. बरं, तुमचं आवरलं का सगळे काम? हा आबा, थोडंच राहिलंय. दादानी जनावरांना चारा पाणी दिलेलं आहे हा. आणि पंप चालू करायचं राहिलंय. दादा तिकडेच गेलाय. अरे त्याला म्हणावं, जर पंप चालू नाही झाला तर जनरेटरची सोय कर म्हणावं. ठीक आहे आबा, दादाला सांगतो मी. हा हा हा. आणि आबा, हा? आता मी काय करू? अरे ते आपल्या खालच्या पाटात आहे ना, कांदे लावायचे तर बर तिथे लागवड करायची. ते रोप पोस्ट करा आणि पटापटा आवरा जरा. बरं आबा, मी लगेच ट्रॉली घेऊन जातो. हा हा. आणि हा. हा, शारदाला काम मिळेल म्हणावं, ते येरीच्या खालच्या पाटात जा, बाया येताना जाता, आणि ते तेवढे रोप आथरून घ्या. जर त्यांच्याकडून काही जर चुकलं तर त्यांना ऍडजस्ट करून घ्या. एका एका वेळी एकच काम नका करू, जरा तिकडे कामाला मदत करू लागा. आणि हा, मी येतो बघायला ते काम. ठीक आहे. हा ये. ए चल ना बाई पटकन, आली आबा होतं. ओरडते ना परत. चला. काय हो, आज फक्त खुरपायचंय का? हा चल पटपट. ताई, आपण काय काय काम करायचंय हो? अगं तुला काहीच काम नाही करायचंय, फक्त बायांना काम सांगायचे, नीट करतात नाही ते बघायचंय. चल पटकन. हा का? ताई, या झाडांचं काय करायचंय हो? अगे रोप उपटायचे आणि तिकडे नेऊन लावायचे. पण मी काय म्हणते, हे लावायचीच आहे तर मग उपटायचे कशाला? बाई चल तू. ताई, ही सगळी कामं जमतील का हो मला? मी शिकवीन, चल. तू कशाला एवढं टेन्शन घेते? तसं नाही हो, पण मी कधी कामच नाही केलं नाही शेतामध्ये. बरं. वहिनी, ओ शारदा वहिनी. आलेच का? अहो तुमची बायको काय कुठून विकणार नव्हते मी. अहो वहिनी, तुम्ही पण काय. बरं ते जाऊ दे, मी काय म्हणतो ऐका. त्या बायकांना म्हणा, रोपटाचं ट्रॅक्टर तिकडे उभं केलेलं आहे मी, मध्ये चिक्कल झालेला आहे. त्यांना म्हणा तुम्ही तिकडूनच व्हा, मी जातो दादाला मदत करायला. बर बर, चल बाई कामिनी.
पट अगं अंधार पडत चाललाय. हो ताई. अरे विलास तू काय करतो इकडं? आणि ताईने जर पाहिलं तर, आणि तिला जर काही कळालं तर? अगं म्हणूनच तर आत्ता आलोय. अगं कामिनी जरा ऐक, मला भेटायचं होतं तुला, जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. अरे बोलायचं होतं आता. आता ही काय वेळ आहे का? आपण रात्री भेटू. आता जर ताईने जर मागं वळून जर पाहिलं ना, मग कामच झालं समज आता. कामिनी ऐक, मी जरा बाहेर चाललोय, उद्या रात्री ये. ठीक आहे, जा ना मग. बरं ऐक, उद्या रात्री जरा जास्त वेळ काढ काय, जरा महत्वाचं बोलायचंय. आणि बरं ठीक आहे, जाते मी. काय नंतर पावते. काय ग कुठे राहिली होती? काय नाही, ती काट्यामध्ये साडी अडकली होती. बर चल पटकन, अंधार पडलाय. हो. अरे सर्जेराव पाटलाच फोन. हा राम राम पाटील. काय जागरण गोंधळ आज संध्याकाळी? अहो पाटील, आजपर्यंत मी तुमचा कोणता कार्यक्रम सोडलाय सांगा बरं? कार्यक्रमाला हजेरी लावली म्हणजे बस ना. हो येतो येतो, काही काळजी नका करू. काही मदत लागते का? बर 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 ठीक आहे, लावतो हजेरी. अरे रघु. हा बा. ए पोरा रघु. हा बा. अरे आज संध्याकाळी सर्जेराव पाटला तिथं जागरण गोंधळी, खास आमंत्रण आहे, टाळून जमणार नाही, जावं लागन. हो आबा, जातो मी. जातो मी एकटा नाही, कामिनीला घेऊन जा. आणि कळू दे गावात धोंडू पाटलाची धाकटी सून. अरे तिची ओळख होईल. बरं आबा, जातो चाल मी. ये. अगं ऐकते का कामिनी? हा तयार राहा, संध्याकाळी आपल्याला जागरण गोंधळाला जायचंय, ते पण पहिल्यांदीच एकत्र. बरं होईल तयारी. हॅलो. हॅलो विलास. हा आज मी आणि रघु संध्याकाळी ना गोंधळाला जाणार आहोत. हा तर यायला उशीर होईल, त्याच्यामुळं ना आत्ताच आपण दुपारी भेटू तुझ्या त्या डाळिंबाच्या शेतात. कामिनी तुला सांगितलं होतं ना, फक्त माझं काम कर लवकर. आणि हा, हे तुझं झालेलं लग्न फार काळ काही टिकणार नाही. अरे हो रे, माझा प्रत्येक श्वास तुझाच आहे. फक्त मला थोडा वेळ हवाय आता. हा बरं चल ठेवते मी. हा चल ठेव. कामिनी आवर पटकन.
उशीर होतो आपल्याला. तोपर्यंत मी जनावराला चारा टाकतो. इकडं तर दिसत नाही. बोललं इकडंच आहे. अच्छा, तिकडे काय? पण मला थोडा वेळ दे. आणि ऐक ना, उशीर होते मला. संध्याकाळी बाहेर जायचे. बरं ठीक आहे, जातो. पण एवढी कसली काय? हा? जरा जवळ तरी आली. हॅलो, नाव काय म्हणायचं आपलं? माझं नाव गौरी. तुम्ही कोण कुठले? घाबरू नका. विलास. विलास म्हणतात मला. अरे तू कुठं गायब झाली होतीस? मी तुला केव्हा इथं शोधतोय. ते मी माझं प्रेम मिळवणं तू हक्क समजतोस का रे तुझा? अरे तुझ्यासारख्या टुकार मुलासोबत लग्न लावून देण्यापेक्षा ना त्यांनी नरडीला नख दिला असतं माझ्या.